नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे पासून कुंभ राशीच्या जातकांसाठी एक सुवर्ण काळ सुरू होत आहे. शक्ती आणि ऊर्जेचा कारक असलेला मंगळ आता मेष राशीत प्रवेश करत आहे, जो तुमच्या पत्रिकेतील तृतीय स्थानात म्हणजेच पराक्रम स्थानात येणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीसाठी मे महिना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 11 मे नंतर तुमच्या आयुष्यात काही विशेष घटना घडणार आहेत. त्याच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या राशीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, कर्ज खूप झालं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, बिझनेस चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, कोणत्याही समस्या असतील, पत्रिका बघावी, कोणते दोष आहे की नाही ते जाणून घ्यावं आणि त्यावर विशेष उपाय आणि सेवा आपण करून यातून बाहेर पडू शकतो, यासाठी सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. त्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात तिसरे स्थान हे तुमचे धाडस, लहान भावंडे आणि संवाद कौशल्याचे मानले जाते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर तुमच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा एक नवीन संचार घेऊन येईल. तुमची रखडलेली कामे आता तुमच्या मेहनतीमुळे कशी पूर्ण होतील आणि 11 मे नंतर असं काय घडणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीचा स्वामी शनी असून मंगळाचे तिसऱ्या घरात येणे हे विजयी होण्याचे लक्षण आहे. येथे मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष अत्यंत प्रभावी असतो. या स्थितीमुळे तुमच्यात एक वेगळी जिद्द निर्माण होईल. तुम्ही जे कामं हाती घ्याल ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. या काळात तुमचे शत्रूसुद्धा तुमच्या पराक्रमापुढे नमते होतील. तुमच्या व्यक्तिमत्वात काही मोठे बदल होतील. बराच काळ रेंगाळत असलेले निर्णय तुम्ही आता झटपट घ्याल आणि ते योग्य देखील ठरतील. तुमचे बोलणे अधिक प्रभावी होईल. मार्केटिंग, सेल्स किंवा पत्रकारिता क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. व्यवसायात किंवा करिअरमध्ये नवीन जोखीम घेण्यास तुम्ही घाबरणार नाही आणि त्यातून तुम्हाला नफाच मिळणार आहे. व्यवसायानिमित्त केलेले छोटे प्रवास अत्यंत फायदेशीर ठरतील. जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांचे कामं परकीय चलनाशी संबंधित आहेत, त्यांना 11 मे नंतर मोठी संधी मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या लहान भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी मोठी मदत किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन लोकांशी संपर्क येईल, ज्याच्या भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी असलेले संबंध सुधारतील आणि तुमचे वर्चस्व वाढणार आहे. तुमची शारीरिक ताकद वाढेल. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त फिट अनुभवाल. तिसरे स्थान हात आणि खांद्याचे देखील असते, त्यामुळे व्यायाम करताना किंवा जड वस्तू उचलताना थोडी काळजी घ्या. मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी चिडचिडेपणा वाढू शकतो. शांत राहण्याचा प्रयत्न करा. दररोज हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. कुंभ राशीसाठी हा काळ तुमच्या पराक्रमाचा आणि विजयाचा आहे. संधी गमावू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील, मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.